अवघ्या देशामध्ये साजऱ्या होणाऱ्या होळीच्या सणासंदर्भात सध्या संभ्रम निर्माण झालाय। तारखेवरून लोकांमध्ये का हा सगळा गोंधळ आहे, त्यातच चंद्रग्रहण असताना सुद्धा काहीशी गोंधळाची स्थिती पाहायला मिळते। नेमकं काय घडतंय, तज्ञांचं नेमकं म्हणणं काय आहे, जाणून घेऊया। भारतात सध्या याच होळीच्या तारखेवरून संभ्रम निर्माण झालाय। भद्रा कालामुळे होळीच्या तारखेबद्दल ही स्थिती निर्माण झाली आहे। काहींचं मत 3 तारखेला होळी साजरी व्हावी असं आहे, तर काहींच्या म्हणण्यानुसार 4 तारखेला होळीचे रंग खेळावेत। हिंदू शास्त्रानुसार फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातल्या पौर्णिमेला प्रदोष काळात अर्थात सूर्यास्तानंतर भद्राकाल रहित शुभमुहूर्तावर होळी पेटते। भद्राकाल रहितचा अर्थ सूर्यास्तानंतर हा काळ नको। तसं असेल तर होळी न पेटवण्याचे संकेत आहे। भद्राकालानंतर ही होळी पेटवण्यात यावी असेही संकेत आहे। याबद्दल तज्ञांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया। ग्रहणाचे नियम आणि आपल्या पूजा, अभिषेक, होळी खेळणे इत्यादीचे गोष्टी या सगळ्यांचा विचार या 3 मार्च रोजी आपण नीटपणाने करावायचा आहे। आणि हे चंद्रग्रहण ग्रस्तोदित असल्यामुळे त्याचा पर्वकाल हा फारच अल्पकाल आहे, तेव्हा या अल्पकालामध्ये जे शक्य असेल ते करावं, नाहीतर फक्त मोक्षस्नान केलं तरी चालेल। या 2 मार्च रोजी होलिका दहन आहे आणि 3 मार्च रोजी धुलीवंदन आहे। 2 मार्चला फाल्गुन पौर्णिमेनंतर 3 मार्चला चंद्रग्रहण आहे, त्यामुळे ग्रहण काळात धुळवड साजरी करावी का हाही प्रश्न आहे, ज्यावर आता तज्ञांनी मार्गदर्शन केलंय। तेव्हा आता कोणताही किंतु परंतु मनात न ठेवता आपण होळी साजरी करू शकता। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।